यावर्षी झालेल्या ऊस आंदोलनामुळं केंद्र शासनाला साखर उद्योगाला 6,600 कोटी रुपये द्यावे लागले आणि ते केवळ ऊसाची पहिली उचल देण्यासाठीच या अटीवरच केंद्र सरकारनं द्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना पाठीमागे किमान 330 रुपये ते मिळायला काही हरकत नाही. राज्य सरकारनं परचेस टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं 150 रुपये वर्षाला साखर कारखाना राज्य सरकारला जो ऊसाचा परचेस टॅक्स एका टनाला भरत होता 150 रुपये तो वाचणार आहे. या हिशेबानं जवळजवळ 480 रुपये आज या शेतकऱ्यांनी लढून मिळवलेला आहे. आणि त्यामुळं 2650 रुपये ही जी आमच्या पहिल्या उचलीची मागणी आहे ती पूर्ण करायला साखर कारखान्यांना काहीच अडचण नाही. त्यामुळं ताबडतोब 2650 रुपये पहिली उचल द्यावी या मागणीसाठी आजचा हा मोर्चा आहे. त्याचबरोबर ज्या साखर कारखान्यांनी वेळेमध्ये ऊसाची पहिली उचल दिलेली नाही त्या साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून व्याजासहित ते पैसे वसूल करावेत ही आमची मागणी आहे. केंद्रीय कृषी मंत्री पवार साहेबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विजेची तोड केली जाणार नाही, वीज तोडू देणार नाही अशा प्रकारची घोषणा केली आहे. आणि त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांनी मात्र विजेच्या तोडण्या करण्यासाठी संबंधितांना आदेश दिलेले आहेत. त्यामुळं एकतर पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट करावी नाहीतर अजितदादांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. परंतु जर ऊसाचाच पैसा शेतकऱ्याला मिळाला नसेल तर शेतकरी विजेचं बिल भरणार कुठून हा साधा प्रश्न आहे. आणि मग जर शेतकऱ्यांनी वेळेवर वीज बिलं भरली नाहीत तर शेतकऱ्याची वीज तोडणार असाल तर साखर कारखान्यांनी वेळेवर ऊसाची बिलं दिलेली नाहीत म्हणून साखर कारखान्यांच्यावर त्याच न्यायानं कारवाई का होत नाही हा आज आमचा खऱ्या अर्थानं सवाल आहे. आणि त्यामुळं हे दोन महत्त्वाचे प्रश्न घेऊन आज आम्ही प्रचंड असा मोर्चा काढलेला आहे. 2650 रुपये किमान ही लक्ष्मण रेषा आहे. काही कारखान्याने 2500 रुपये दिलेले असले तरीसुद्धा त्यांची FRP 2500 रुपये बसते म्हणून देतात. वरचे 150 रुपये तातडीनं त्यांना द्यावेच लागतील आणि ते द्यावे या मागणीसाठी हा आमचा लढा चालू आहे. आणि मला खात्री आहे की केंद्र सरकारच्या पैशाकडे आमचं लक्ष आहे. ते पैसे जमा झाल्या हा लढा आम्ही तीव्र करू. आणि जर का साखर कारखान्याने आमचे पैसे दिले नाहीत तर साखर कारखान्याच्या गोडाऊनमधून साखर आम्ही बाहेर सोडणार. विजेची आज जी दरवाढ झालेली आहे ती दरवाढ अन्यायकारक आहे. खरं तर इंधन खरेदीमध्ये झालेला मोठा भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचारामुळंच वीज दर नियामक आयोगानं ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जादा रक्कम इंधन अधिभाराच्या नावाखाली ग्राहकांच्याकडून आज उकळण्याचा उद्योग वीज वितरण कंपनी करते आहे. हा भ्रष्टाचार कुणी केला हे जगाला माहिती आहे. त्याचबरोबर खाजगी कंपन्यांची वीज ही पीक सीझनला जादा दरानं खरेदी केली जाते आणि हा जादा खरेदी दराचा जो विजेचा बोजा पडतो तोही ग्राहकांच्यावर विभागून इंधन अधिभार म्हणून टाकला जातो. या खाजगी कंपन्यांची वीज खपवण्यासाठी वेळप्रसंगी सरकारी जनित्र बंद ठेवली जातात आणि हा जो विजेचा घोटाळा आहे त्या विजेच्या घोटाळ्यामुळं आज महाराष्ट्रातील उद्योजक, शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक या सगळ्यांना इंधन अधिभाराचा आर्थिक बोजा पडायला लागलेला आहे. आणि हा बोजा आम्हाला मान्य नाही. ही दरवाढ जी आहे ती कृत्रिम आहे. ही अधिकाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचीही दरवाढ आहे. त्यामुळं यांनी केलेल्या घोटाळ्याचे पैसे जिजिया कराच्या रूपानं, अधिभाराच्या रूपानं आम्ही भरणार नाही. त्याच पद्धतीनं गॅस दरवाढ जी आज ग्रामीण भागातल्या लोकांना झालेली आहे त्या गॅस दरवाढीला सुद्धा आमचा आक्षेप आहे. हे 4 मुद्दे घेऊन आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहे. टोलचा आमचा मुद्दा होता परंतु टोल आधीच जनतेनं बंद करून टाकलेला आहे. परंतु आजपासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टोलमुक्त महाराष्ट्र ही घोषणा करून एक नवं आंदोलन करणार आहोत. गुळाच्या प्रश्नावर
गेल्या अनेक वर्षापासून फक्त गुऱ्हाळधारकाला आश्वासनच मिळालेले आहेत, परंतु ज्या पद्धतीनं टेक्स्टाईल इंडस्ट्रीला किंवा बाकीच्या छोट्या लघु उद्योजकांना ज्या सवलती दिल्या जातात, ज्या पद्धतीनं प्रोत्साहन दिलं जातं, तसं गेल्या अनेक वर्षापासून परंपरेनं चालत आलेला हा जो कोल्हापूरचा गूळ उद्योग आहे, त्या उद्योगाला सरकारनं काहीच मदत केलेली नाही. याचं कारण साखर उद्योगापुढं गूळ उद्योग निष्प्रभ व्हावा, निस्तेज व्हावा आणि तो बंद व्हावा अशी अनेकांची अपेक्षा आहे, कारखानदारांची आणि राज्यकर्त्यांची अपेक्षा आहे. तरीसुद्धा महापुरामध्ये ज्या पद्धतीनं लवाळा टिकून राहतो त्या पद्धतीनं आज गुऱ्हाळ टिकून आहेत आणि छोट्या कुटीर उद्योगांना ज्या पद्धतीनं विशेष सवलती दिल्या जातात, मदत दिली जाते, क्लस्टर दिलं जातं, त्याच पद्धतीनं गुऱ्हाळाला सुद्धा सरकारनं मदत केली पाहिजे ही आमची मागणी आहे.